आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे आणि श्रद्धा मुखेडकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 61 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात आणि राज्यातही काल बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त. जीएम सोया किकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाद्वारे जप्त. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशभर 18 वर्षांवरच्या सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. आमच्या युवा श्रोत्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि इतरांनाही त्यासाठी मदत करावी. आणि हो, लसीकरण झालं म्हणून निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. म्हणून कोरोना प्रतिबंधक नियम पाळा. शक्यतो घरीच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मुखपट्टी वापरा. सुरक्षित अंतर राखा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 61 कोटी 22 लाख मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात 79,48,000पेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. काल देशभरात 44,658 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 32,988 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3,18,21,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.6% आहे. सध्या देशभरात 3,44,899 रुग्ण उपचाराधीन आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 1.6% आहे. राज्यात कालही बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल 4,736 रुग्ण बरे होऊन घरी गेले. 5,108 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 159 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 64,42,788 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 62,52,150 रुग्ण बरे झाले तर 1,36,730 रुग्ण दगावले. सध्या राज्यात 50,393 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.4% झालं आहे तर मृत्यूदर 2.12% आहे. मुंबईत काल 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 397 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्या 2,736 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी 1,825 दिवसांवर पोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर 97% झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,257 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यामुळे पालिकेनं सज्ज ठेवलेल्या 30,000 बेडपैकी फक्त 500 खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे 29,500 बेड रिक्त आहेत. सध्या सक्रिय असलेल्या 2,255 रुग्णांमधले निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नसल्यानं ते घरीच क्वारंटाईन असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दिली. सध्या रुग्णालयं आणि कोविड सेंटर्समध्ये बेड रिक्त असले तरी तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पालिका सतर्क आहे. तिसऱ्या लाटेची भीती असताना मुंबईच्या भायखळा आगरीपाडा इथल्या सेंट जोसेफ आश्रमातल्या तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 15 लहान मुलांचा समावेश आहे. या मुलांवर पालिकेच्या नायर रुग्णालय आणि भायखळा इथल्या रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली. या आश्रमात कोरोना रुग्ण आढळून आल्यानं पालिकेच्या आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात आश्रमामधील काम करणारे कर्मचारी आणि मुलांची अशा एकूण 95 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 46 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1,562 झाली आहे. कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या 47,692 झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काल 4 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं तर 1 रुग्ण कोरोनामुक्त झाला. सध्या 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 29,919 रुग्ण कोरोनामुक्त झालेत.
परभणी जिल्ह्यात काल फक्त एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला. जिल्ह्यात 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 49,913 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर करणं आणि सॅनिटायझर वारंवार हात स्वच्छ करणं याची सवय लागणं आवश्यक असताना नेमकं हेच विसरलं जातं. यावर उस्मानाबाद इथल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपाय शोधून काढला आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून असा रोबो बनवलाय जो मास्क लावण्याची आठवण करून देतो, व्यक्तीच्या तापमानांची नोंद दाखवतो, तसंच हात धुण्यासाठी पाहुण्यांना सॅनिटायझर पुरवतो. मिस मास्की असं या रोबोचं नामकरण करण्यात आलं असून अल्प किमतीत बनवलेला हा रोबो सार्वजनिक स्थळं, मॉल, मल्टिप्लेक्स रुग्णालयं इथं फायदेशीर ठरणार आहे. रोबोचं पेटंट मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिंह माने यांनी सांगितलं. न्यूज ऑन AIR या आकाशवाणीच्या उपयोजकावरचं लाईव्ह स्ट्रीमिंग लोकप्रिय झालेल्या शहरांमध्ये मुंबईला स्थान मिळालं आहे. सोबत दिल्ली आणि जयपूर या शहरांना देखील मानाचं स्थान मिळालं आहे. आकाशवाणी कोडाईकनाल मात्र 8व्या स्थानावरून घसरून 10व्या स्थानावर गेलं आहे. रेनबो कन्नड यानं मुंबईसह पुण्यातही लोकप्रियता मिळवली आहे. 240पेक्षा जास्त आकाशवाणी केंद्र या उपयोजकावर आहेत. आकाशवाणीचे कार्यक्रम या उपयोजकावरून 85 देशांमधल्या 8,000 शहरांमध्ये ऐकले जातात असं आढळून आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. GM सोया केकच्या आयातीचा निर्णय केंद्र सरकारनं तात्काळ रद्द करावा अशी मागणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. तसं पत्र त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठवलं आहे. देशात आणि राज्यातही सोयाबीनचं मोठं क्षेत्र आहे. महाराष्ट्र हे सोयाबीनचं उत्पादन घेणारं देशातलं सर्वात मोठं राज्य असून 45 लक्ष हेक्टरवर उत्पादन होतं. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगले दर मिळाल्यानं सोयाबीनचं क्षेत्र राज्यात वाढलं आहे. यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पादन होईल असा अंदाज असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागांतर्गतच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं 12 लाख टन जनुकीय बदल केलेल्या GM सोया केक आयातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली असतानाच हा आयातीचा निर्णय झाला. त्यानंतर लगेच सोयाबीनचे भाव सुमारे 2,000 रुपयांनी खाली आल्याचं सांगत भुसे यांनी या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जनुकीय बदल केलेल्या सोयाबीनच्या उत्पादनाला केंद्र सरकारनं देशात अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र प्रदेशातल्या GM सोया केकच्या आयातीला परवानगी दिली आहे. हा निर्णय अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करून हा निर्णय तात्काळ रद्द करावा असं भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. भोसरी MIDC जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात खडसे यांची लोणावळा आणि जळगाव इथली सुमारे 5,73,00,000 रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज रत्नागिरीत पुन्हा प्रारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या कथित अवमानकारक उल्लेखामुळे दाखल झालेल्या तक्रारीनंतर 2 दिवसापूर्वी संगमेश्वर इथं राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे यात्रा खंडित झाली होती. आज सकाळी 10:30 वाजल्यानंतर त्यांचं रत्नागिरीच्या विमानतळावर स्वागत करण्यात आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, शामराव पेजे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विभूतींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून राणे गोळप गावात आंबा काजू व्यावसायिकांच्या मेळाव्यासाठी रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्यासाठी अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 29 ऑगस्टला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 80वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक घटना आणि त्या जिथं घडल्या ती ठिकाणंही इतिहासात अजरामर झाली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त
राज्यातल्या अशा विविध ठिकाणांचा आढावा आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्तविभाग घेत आहे. त्याअंतर्गत आज नाशिक जिल्ह्यातल्या अशाच एका ठिकाणाची आणि स्वातंत्र्यासाठी तिथून झालेल्या चळवळीची माहिती आपण घेणार आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्त्वाचं नाव. सावरकरांनी नाशिकमध्ये तिळभांडेश्वर गल्लीतल्या एका वाड्यात स्थापन केलेली अभिनव भारत संघटना आणि कामाबाबत सांगतायत आमचे नाशिकचे वार्ताहर संजय पाठक. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. प्लेगच्या साथीमुळे भगूर सोडून नाशिकमध्ये आलेल्या सावरकरांनी 1900 साली मित्रमेळा ही समिती स्थापन केली. परंतु पुढे त्याचंच नामकरण अभिनव भारत असं केलं. कवी गोविंद आणि अन्य अनेक युवकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदानाच्या शपथा घेऊन अभिनव भारत मध्ये काम केलं. नाशिक शहरातील तिळभांडेश्वर लेनमध्ये एका वाड्यामध्ये अभिनव भारतचं कार्यालय सुरू झालं आणि त्या ठिकाणी दर शनिवारी आणि रविवारी युवा सदस्य जमू लागले. नाशिकमध्ये ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध असो अथवा क्रांतिकारी मदनलाल धिंगरा याने केलेला कर्झन वायलीचा वध असो, अशा अनेक घटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत या संस्थेशी संबंधित होत्या. मी सूर्यकांत राहळकर, विश्वस्त अभिनव भारत मंदिर. एका क्रांतिकारी संघटनेची गरज आहे हा विचार मनात आल्यामुळे तात्यारावांनी अभिनव भारत या संघटनेची तिथे निर्मिती केली. या संघटनेत कडव्या देशभक्तांना शपथ देऊन त्यांचा समावेश करण्यात आला आणि त्याच वेळी एका कवीचा, तमाशातील गाणी लिहिणाऱ्या कवीचा स्वातंत्र्यवीरांच्या ग्रुपमध्ये समावेश झाला आणि तात्यांच्या परिसस्पर्शामुळे तोच पुढे स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद म्हणून प्रसिद्धीस आला. त्या सर्व कविता अनेकांना हव्याशा वाटल्या म्हणून बाबारावांनी त्या कविता छापल्या आणि त्या छापल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशाचं स्वातंत्र्य हा एकच ध्यास बाळगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संघर्ष केला. त्यामुळे त्यांना झालेली अटक आणि काळ्या पाण्याची शिक्षा या घटनांनी स्वातंत्र्य चळवळ ढळून निघाली. आकाशवाणी करता मी संजय पाठक, नाशिक. भारत सरकार, सूचना आणि प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे आणि क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नागपूर यांच्या वतीनं काल आझादी के 75 साल अर्थात स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव या निमित्तानं रंगधून कलामंच नागपूर यांचा देशभक्तीपर कार्यक्रम हिंगणे इथल्या वानाडोंगरी गावात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवर आणि गावकरी मंडळी उपस्थित होती. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर. जरूर ऐका विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 61 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात आणि राज्यातही काल बरे झालेल्या कोविड रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त. जीएम सोया केकच्या आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाद्वारे जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.